आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. शरीर जरी विसरून गेलो तरी माझ्या आजोबांशी असलेल्या नात्यावर बाण कसा मारू, माझ्या भावाशी असलेल्या नात्यावर तलवार कशी चालवू. अर्जुना, हे संबंध, ही नाती सर्व या जन्मातलं आहे. या जन्माच्या आधी किंवा या जन्माच्या नंतर या नात्यांचं कोणतंही अस्तित्व नाही. हे काका, मामा, भाऊ, पुत्र, पितामह मागल्या जन्मात कुठे होते? तुझे कोण लागत होते? आणि पुढल्या जन्मात हे कोण असतील, कुठे असतील? याचं उत्तर आहे तुझ्याजवळ? नाही केशव. म्हणूनच म्हणतोय की जर शरीर नश्वर आहे तर ही नाती देखील नश्वरच आहेत. कारण ही सगळी नाती शरीराची आहेत. आणि हे जे तू तुझ्या पित्याचं उदाहरण दिलंस की त्यांचं तुझं पितापुत्रांचं नातं समाप्त नाही झालं, तर हा देखील तुझा भ्रमच आहे, अज्ञान आहे. केवळ तुझ्या मनात अजूनपर्यंत ते नातं जिवंत आहे, कारण तू अजूनही त्याच जन्मात आहेस. परंतु तुझे पिताश्री या क्षणी ज्या कुठच्या योनीमध्ये असतील त्यांच्यासाठी ते नातं समाप्त झालेलं आहे. वडिलांची गोष्ट सोडून दे, तुझ्या बाबतीत बोल. मागल्या जन्मात जेव्हा तुझा मृत्यू झाला असेल त्यावेळी तुझे सगळे आप्त स्वकीय रडले असतील. तुझ्या पत्नीने, तुझ्या पुत्राने खूप विलाप केला असेल. परंतु आज या जन्मामध्ये तुला तर आठवत देखील नाही की कुणी कुणी तुझ्या मृत्यूनंतर विलाप केला होता. आज तुझ्यासाठी त्यांचं अथवा त्यांच्या शोक विलापाचं काही सुद्धा मोल नाही. हेच तर तुला मी समजावतोय की कुणाच्याही मरणाचा शोक करू नकोस आणि कुणाबरोबर नातं तुटलं म्हणून दुःखही मानू नकोस. तशी ही माझी माया इतकी प्रबळ आहे अर्जुन की जे तुला वाटतायत की तुझ्या मृत्यूनंतर शोक करतील, आयुष्यभर रडत बसतील, ते देखील असत्य आहे. माझ्या मायेच्या प्रभावाने थोड्याच दिवसांनंतर त्या रडणाऱ्या लोकांना तू पुन्हा एकदा हसता खेळताना बघशील.